राम राम मंडळी. राम राम. राम राम. या अबुराव आणि म्या बाबूराव हाय. काय अहो महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम आहे, पुढे तरी टॉक इन मराठी. अहो मी काय इंग्रजीत नाही बोलत आहे, मी म्हणतो म्या बाबूराव हाय. मग असं म्हणा की मग बाबूराव एक सांगा, एवढी पब्लिक आपल्या नाटकासाठी जमली का काय? अरे आपल्या नाटकाला एवढी पब्लिक जमायला आपण काही सुपरस्टार आहेत होय? हे मराठी बालनाट्याला हे लोक जमले आणि म्हटलं आता गर्दी जमलीच आहे, तर घ्या आपण पण हात घेऊन. हो पण आपलं नाटक समजा शेवटी कसं काय? अरे येड्या, जे बेस्ट असतं ते सगळ्यात लास्ट असतं. मला एक सांगा, आपलं नाटक जर का सुपरहिट ठरलं तर आपल्याला आपण यांना पायलट का मध्ये बोलवतील का? अरे येडं काय रे? एवढे स्वप्न पाहू नकोस. हे आपलं नाटक संपेपर्यंत हे बसून जरी राहिले ना तरी भरपूर मिळवलं. नाही तर आता नाटकातून जे उठायचे ना आपल्याला यांनाच आपण पाहिलं का बघावं लागेल. काय पण मला मोठी मोठी मंडळी जमली त्या. कोण दिसतंय रे तुला? अहो मला इकडे आरडी दिसतात. आरडी आरडी म्हणजे रितेश देशमुख. अहो रितेश देशमुख नाही, मग? आपल्या महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष राव देशमुख. राव देशमुख. आणि यातलं कोणी नाही आलं तरी त्यांना यावंच लागेल अध्यक्ष. अजून इकडे मला आरटी पण दिसतात. आरटी राज ठाकरे. अरे ते तर बीएमएन कॉन्व्हेन्शनला येणार होते, आता कसे काय आले? अरे राज ठाकरे नाही, आपल्या मराठी शाळेचा मुख्याध्यापका म्हणजे रुपाली थोडसरे. हो. येस. अहो हे तर काहीच नाही, मला तिकडे संजय साहेब पण दिसतात. अरे लोकसभा निवडणूक सोडून राऊत साहेब इकडे आले. चला बाबा पळा, नाही तर शिवसेनेची वाट लागली तशी आपली लागायची. चला 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 चला. सुस्वागतम. 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 अरे बस की. हो हो हो. तर मंडळी, आज आम्ही आपल्या पुढे सादर करीत आहोत षटरंगी रे. शतरंगी म्हणजे काय? हो, या नाटकात 6 पात्र आहेत. त्या 6 पात्रांच्या 6 छटा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, म्हणून षटरंगी रे. बर बर बर. मंडळी लक्ष द्या, 2 मोठ्या सूचना आहेत. एक, सफरचंद तुमची बंद ठेवा आणि तुमची सफरचंदासारखी गोड मुले पण बंद ठेवा थोड्या वेळासाठी. मग मंडळी, सॅमची संगती सोडा आणि तुझं काही बंद करा. आणि हो हो, अतिशय महत्वाची सूचना, या नाटकातील सर्व पात्र अजिबात काल्पनिक नाहीये. तर या नाटकातील सगळ्या घटना या प्रत्येकाच्या जीवनात वास्तवाशी केव्हा ना केव्हा त्यांचा संबंध आलेला आहे आणि येणार आहे. तर चला मग होऊन जाऊ दे षटरंगी रे. तर मंडळी, षटरंगी नाटकातील पहिल्या 2 छटा म्हणजे नुकताच भारतातून अमेरिकेत 10 दिवसापूर्वी आलेला आपला मित्र, तो अतिशय काटेकोर आणि संयमी आहे, तो म्हणजे निशा उर्फ निशिकांत मठपती. आणि अतिशय व्यवहारी म्हणजेच कंजूस असलेली त्याची बायको मयुरी मठपती. आणि स्थळ, अरे जे नवीन अमेरिकेत येतात ना त्यांच्यासाठीचं सगळ्यात प्रेक्षणीय आणि आवडीचं स्थळ म्हणजे पटेल ब्रदर्स. खरंच की ते जाऊ दे. आपलं लवकर आवड, आपल्याला मित्राकडे 6 वाजता चहासाठी जायचंय. अगं तू बेरीस का काय 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 म्हणते या कार्ड मध्ये? 500 बिल व्हायचं याच्यात फक्त. 500 ना, डिमांड गेलो की 2.5-3 हजारापेक्षा झाली ना कधी कमी खरेदी. 500चं काय धरून बसलाय?
अगं बाई, 500 रुपये नाही म्हणत आहे मी, $500. $1 म्हणजे 83 रुपये आजच्या दिवसाला. टोटल 40,000 रुपये होता त्याचे. अहो, 40,000 नाही, 41,500 होतोय पैसे. तेच सांगतोय तुला, ह्याच्यातलं सामान कमी कर. आणि भाज्याचं काय करता पैसे? आपण घेते आणि कसं करते तुला? बाई, हे लोक काय भाज्या विकतायत की सोना? मेथीची जुडी एवढीशी आणि काय म्हणे $4? काय $332 रुपये? बाई, काय करावं काय नाही आता? अहो, लक्ष नाही, आईला फोन. आई, ऐक ना. हॅलो, अमय, बोल गं, कशी आहेस? अगं आई, ते जाऊ दे. ऐक ना, इथं डीमार्ट सारखं दुकान आहे आणि मी आली सामान घ्यायला, पण काय बाई सांगावं, लय महाग आहे सगळं. आणि भाजी एवढीशी मेथीची भाजी आणि नाही का लय 332 रुपयाला एवढीशी जोडी. आई, तिकडे जाऊ दे का पहिलं माझं ऐक. अगं ऐक, मेथीच्या भाजीला लय डिमांड आहे म्हणे इथं. आपल्या वावरात मेथीची भाजीच लाव यंदाला. बरं, मी ठेवते फोन. चालू झालं वाटतं तिचा फोन. तुझ्या आईला तुझ्या फोन ठेव एकदा जातो आणि आईला माझा नमस्कार सांग. लवकर आवर, आपल्याला जायचंय पुढे. नाहीतर काय ती गडबड. नाहीतर काय नाही, इथं लोक आपल्याला नावं ठेवतील वेळानं गेलं तर. मी तो पण कॅबचं बघतो. कॅबचं ऑलरेडी हा $50 सांगतोय. $50 आणि कशाला जायचंय म्हणजे चहा प्यायला? त्यांना कोणतरी भाजी यायला लागले होते ना आपल्या बरोबर, त्यांना सांगा फोन करून आम्ही घ्यायला यायचं. चांगलं नाही वाटत असेल कोणाला सांगायला. हो, विचारा तुम्ही, नाही तर मी लावतो. मी म्हणजे फोन लावतो. नाही ना, मीच लावतो. हॅलो रुपया. चला तर मंडळी, भेटूया आपल्या पुढच्या 2 छटांशी. 10 वर्षापूर्वी अमेरिकेत आलेलं हे शेलार कुटुंब, सगळ्यांना मदतीला नेहमी सदैव तत्पर असणारा उप्या उर्फ उपेंद्र आणि मनातल्या मनात बडबड करणारी मनकवडी अशी शीतल. हॅलो रुपया. हा निशा, बोल. अरे तुषारकडे जायचं होतं ना आपल्याला, तुम्ही निघाले का रे? अरे मग काय, 6 वाजता बोलवलंय ना, वेळेत जायला हवं आपण. अरे आम्ही इकडे पटेल ब्रदर्सला आलोय. आमचं शॉपिंग अजून चालू आहे. मी कॅब बुक केली होती पण ती कॅन्सल झाली आणि असं वेटिंग टाइम पण खूप सांगतोय. तुम्हाला काय जमेल का? आणि जरा लेट येऊ शकशील का रे? बरं बरं, ठीक आहे, चालेल, येतो मी तुम्हाला घ्यायला. बरं झालं, मंडळी, तुम्हाला पटेल ब्रदर्सची गंमत माहिती का? $5 वाचवण्यासाठी लोक $50ची कॅब खर्च करून इकडे येत असतात. बरोबर ना? म्हणजे 4 आण्याची कोंबडी, 12 आण्याचा मसाला. तर मंडळी, षटरंगिणी नाटकातील पुढच्या 2 छटा म्हणजे 10वी आणि 12वीला बोर्ड फाडून आलेला आपला मित्र तुषार उर्फ तुषार घवले आणि पेठातील वक्तशीरपणा असलेली आणि पुणेरी ठेका असलेली त्याची बायको म्हणजे शमा घवले. अरे किती वाजले? 6:30 वाजले, अजून तुझे मित्र आले नाही. 6ला बोलवलं होतं चहाला, काय झालं? येतील नाही आहे वह. काय नाही, तू जेव्हा अमेरिकेत आली तुम्ही असाच उशीर करायची ना. काठी पड. हा, मी फोन करून बघतो त्याला. फोन कर लवकर. टिंग टॉंग. मला वाटतं मी बघतो. उघड आता तूच. किती दिवसांनी. काय कुठे बारीक, कुठून झाले बारीक? ते जाऊ दे, डबे आणलेस का सांग आणि माझे. आणले हो, आणले.
मित्रांनो, तुम्हाला माहिती का अमेरिकेतील बायकांची व्यथा? येथे पदार्थ घालून दिलेले डबे मागितल्याशिवाय परत मिळत नाही. बरोबर ना? माहिती केलं की काय? अरे तुझ्या काय अजून आहे तसंच आहे, वाढलंय नाही कमी झालंय. अरे त्याला काय बायकोचा धाक कमी आहे का? किती खाल्लं तरी त्याला फुटत नाही पोटाला. हो हो फार धाक आहे त्याला. ते जाऊ दे. तू चहाचं बघतेस का? हा, मीच घेऊन येतो चहा. बघितलं कसं धाक आहे. घ्या चहा. लागली क्षमा. आणते हा बिस्किट आणते. थांबा, तुमचे एक प्रिंटात फोटो घेते जरा स्टेटसला बर्थडे पार्टी इन अमेरिका. चहाचा फोटो स्टेटसला यायला आजकाल मित्रांबरोबर पाणी पिऊन स्टेटसला टाकायचंच बाकी राहिलंय. म्हणजे खरं ना हे सोशल मीडिया आजकाल शोषणाचंच झालंय बघा. या बिस्किट सगळी संपवायची ग. एकही ठेवायचं नाही अजिबात. आणि सगळे फिनिश करायचे. पुणेरी वाहून छान अय्या किती दिवसांनी कोणीतरी बहिणी म्हणाला किती छान वाटलं. ऐकलं का? हो, आणि मी मला एवढ्या मानपणाची आता सवय नाही राहिली. सवय करा. भाऊजी, कसा झालाय चहा? आता भाऊजी जेवणच करून जा हं. स्वयंपाक करते मी मस्त एकदम. बघितलं बऱ्याच झाडावर संकट बहिणी म्हटल्यावर. अगं क्षमा थांब, मी पण येते मदतीला. ये अहो ते स्टेटस काही जाईल जरा पासवर्ड देणं जरा. देत नाही जा. आणि असं नाही. अरे देत नाही जा, हाच पासवर्ड. ही भाजी करून नाही करून मेथीचीच करते. बापरे, इथे वीकेंड आहे. छान मॅरिनेट करून आले चिकन आणि मेथीची भाजी खाऊ घालणार आहे. आई गो देवा. अरे बाई, चला जेवण झालंय घेऊन जाऊया. मी आणते ना मी. मेथीची भाजी केवढी महाग आहे ना. एवढी. जेवायला क्षमा हे छान झालं एकदम. स्पेशल तुमच्यासाठीच केलाय. अरे वा क्षमा. अगं घरी आमच्या मेथीची भाजी बनवली. मुरंड असतं बरं. आणि तुझ्या भाजीला बघून अरे बापरे, म्हणजे म्हणतात ना घरकी मुर्गी दाल बरोबर ती आहे बरं ते. भाऊजी आमच्याकडे नवीन लोक आले खाणा घेतात. भाजी मळी माझ्या प्रीतीची. अहो आमच्या यांना मेथीची भाजी लई आवडते आणि सारखं हे दुकानं घेतात ते. घे वाट. घे. बस. अरे मला पण वाट. अरे घे ना, तूही घे. मस्त झालं जेवण. जेवण छान झालंय. हे क्षमा जरा स्वीट डिश म्हणून त्यांना किसेस देते का जरा? चालेल. नको. अरे किसेस म्हणजे हे चॉकलेट. नको. जेवणानंतरच्या गप्पा. कसा होता प्रवास? कसं इंडियातून आलीच नाही तू आता? बाई आले काय विमानतळावर आले आणि तिकडे बघते ते काय सगळ्या संडासाचं कामच पूर्ण नाही पडे आणि तिथं नळ बी नाही. धुवायची काय सोयच नाही. कोणाचं काय अगं त्याला रेस्टरूम म्हणतात. मी नंतर समजावतो तुला रात्री सगळं. काय मग दिशा कसं वाटतंय अमेरिकेत आल्यावर? छान वाटतंय. इथे लोक खूप हेल्पफुल वाटले.
घर शिफ्ट करायला ऑफिसमध्ये खूप हेल्प करतात लोक. हेल्पफुल आता हेल्पफुल वरून माझा एक किस्सा सांगतो. मी जेव्हा नवीन आलो अमेरिकेत त्यावेळेला मला सगळे लोक एकदम हाताचं अंतर राखून ठेवलेली वाटायची. पण एक दिवस मात्र एका ग्रोसरी स्टोअर मध्ये एक माणूस अतिशय आपुलकीने चौकशी करायला लागला माझी. आणि एवढंच नाही, माझा फोन नंबर घेतला आणि त्याच्यावर हाईट म्हणजे वीकेंडला संध्याकाळी डिनरला पण बोलवलं त्याने. मग काय त्या दिवशी दुसरीकडे जेवण आहे म्हणून दुपारी जेवलोच नाही, त्याच्या घरीच पोहोचलो. अरे बापरे. मग त्याच्या घरी पोहोचल्यावर कळायलं की तो अँबेचा एजंट आहे, मला मेंबरशिप घ्यायला. हे तर काहीच नाही, असे न खूप भेटतील तुला रे. ऑफिसमध्ये आमचा एक नग आहे, सारखा पॅन्ट्रीमध्ये येताना जाताना हाऊ यू डुईंग, हाऊ यू डुईंग, हाऊ यू डुईंग बोलतो निघून जातो रे. त्याला असं वाटतं एकदा पकडावं आणि सांगावं, अबे ऐकून तर घे भायचाड्या, आय एम डुईंग. अहो तुम्हाला ही गंमत सांगते. एकदा मीटिंग चालू होती आमची, व्हिडिओ कॉल होता आणि आमची मॅनेजर बसली होती तिची आणि ते काय खूप सॅड आहे आज. काय झालं म्हणे, आज ना माझ्या पुत्रीला थायरॉइड निघाला. थायरॉइड? अरे इथं माझी हयात गेली, अजून थायरॉइड चेक नाही केला आणि इथं कुत्र्यांचं थायरॉइड चेक करतो. आणि माझा मॅनेजर काय फक्त ते उत्सव सँडविच आय एम सो ग्लॅड लंच बॉक्स पॅक करून उत्सव सँडविच कौतुक बघायचं. आणि इथे बघा सकाळ संध्याकाळ नुसतं स्वयंपाक हे करायचं. खरंय ना तुझं? बरोबर. सगळ्यात नंतर भांडी एवढी कोण असतं. बस ना, तुझे नवीन मित्र समोर येतात. हा पण निशा तू आता कर मजा, पण थोड्याच दिवसात भांडी घासायला तयार राहा. तू असशील तिकडचा राजा पण वाजेल तुझा बाजा. मग रुपया पार्टी वाटी कधी देतोय? अरे कसली पार्टी? आणि तुझं ग्रीन कार्ड आलं वाटतं ना. अरे आता 10 वर्ष एवढी उपसली तेव्हा कुठे ग्रीन कार्ड आला, आता त्यात काय पार्टी द्यायची. ते ग्रीन कार्डचं काही नाही, ते रेशन कार्ड वगैरे नंतर सांगतो तुला मी रात्री सगळ्याचा. शांत बस तू. अरे तुझं ग्रीन कार्ड झालं, मग आता काय घर वगैरे घेतलं की नाही तुझं? अरे घर कसं मला खरं घ्यायचं नव्हतं, पण माझ्या आजूबाजूतले मित्र कंपनीतले सगळेच घर घेत होते. मग मी प्रेशर मध्ये आलो, मग घेतलं यावर्षी कॉन्डो. आता आलं तर ते गळ्यात गळे काय चॉकलेट काय कोंडो आवड मंडळी दिसते अमेरिकेची. लाज करणं म्हणायचं तुझा. शांत बस. तुला मी रात्री सगळं समजावतो सांगितलं ना. मित्रांनो यांची अख्खी रात्र समजावण्याचं चालणार. मग निशा किती दिवस राहण्याचा प्लॅन आहे इकडे? काय नाही, आता 1-2 वर्ष तुला आमच्या देशात घ्यायचं आणि निघून जायचं तर इंडियाला. अरे मी पण 1 वर्ष एक्सपोजर घ्यायला आलो होतो, पण आता माझं ग्रीन कार्ड झालं आणि आता घर पण घेतलं. आता कसलं जातो मी? आणि माझं तर सोड, आज तुझ्या तर 6 महिने राहायला आला होता, पण आता सिटिझनशिप घेऊन बसला आणि पूर्णच सेटल झालाय. आणि आपलंच जाऊ दे, पण इथे समोर बसलेले आपले अनेक जे मित्र आहेत ते तुझ्या माझ्यासारखंच 1 किंवा 2 वर्षाचं एक्सपोजर घ्यायलाच आले होते, पण इथे आल्यावर विजा एक्सटेन्शन, ग्रीन कार्ड आणि सिटिझनशिप या चक्रात ते अडकतात. म्हणजेच काय की अमेरिकन ड्रीमच्या चक्रव्यूहात अडकलेला यांचा अभिमन्यू होतो. मित्रांनो, तर अमेरिकन ड्रीम मध्ये इथे येणं हे सोपं आहे, पण इथून परत भारतात जाणं मुळीच सोपं नाही. येथे चक्रव्यूह. खाली ओके, इतकं सुंदर नाटक होतं. ज्यांना ज्यांना ग्रीन कार्ड मिळाले किंवा लगेच मिळालं त्यांना ह्याची जाणीव नाही की 10-10, 15-15, 20-20, 25 आता तर 50 वर्षाची लाईन झाली. तर त्याच्याबद्दल यांनी भाष्य केलं विनोदी भाषेत. खाली जेवण आहे, ज्यांना कोणाला घ्यायचंय त्यांच्याकडनं आपल्याला रिक्वेस्ट आली की तुम्ही खाली जाऊन नक्की ते विकत घ्या, ज्यांना कोणाला घेऊन जायचं त्यांच्यासाठी. धन्यवाद सगळे आले त्याबद्दल. सगळ्यांना जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा तुम्हाला कार्यक्रम